नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल किंवा आपली सत्ता स्थापन कशी होईल यासाठीचे प्रयत्न करतो आहे. बीडमध्ये चित्र यापेक्षा वेगळं आहे. प्रत्येक पक्ष नाही तर एकाच पक्षामधले दोन लोक आपल्या गटाची सत्ता कशी स्थापन करता येईल यासाठीचे प्रयत्न करतो आहे. आणि तो पक्ष आहे अजित पवार गट. अजित पवारांची दोन माणसं इथं सत्ता स्थापन करू इच्छित आहेत. एकीकडे योगेश क्षीरसागर आहेत तर दुसरीकडं आमदार विजयसिंह पंडित आहेत. विजयसिंह पंडितांनी काही तासांपूर्वी मी बातमी वाचली की आमच्याकडं 52+1 असे 53 जागा जे आहेत ते लढवण्यासाठी निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सूत्र ही शिवछत्राकडे म्हणजे विजयसिंह पंडित यांच्याकडे आहेत असं सांगितलं गेलं आहे. अशी बातमी सध्या आपण पाहतो आहे. कुठल्याही प्रकारची जाहीररित्या त्यांच्याकडून अजून उमेदवार कोण आणि कसं हे सगळं जाहीर जरी झालेलं नसलं तरी अजित पवार गटाची सूत्र ही योगेश क्षीरसागरांकडून शिवछत्रांकडे म्हणजे विजयसिंह पंडितांकडे दिली गेली असल्याचं सांगितलं गेलं आहे. आता म्हणून म्हटलं की ते एका पक्षाचे दोन व्यक्ती इथं बीडमध्ये सत्ता स्थापन करू इच्छित आहेत. खरं तर विजयसिंह पंडित हे गेवराई विधानसभेचे आमदार आहेत. ती त्यांची विधानसभेची तिकडची जबाबदारी आहे. मात्र त्यांना बीडमध्ये इंटरेस्ट आहे. इथला एक फुटून गट विजयसिंह पंडित यांच्या गटामध्ये जाऊन सामील झालेला आहे आणि तो गट पूर्वी योगेश क्षीरसागर यांचा होता, योगेश क्षीरसागरांकडे होता आणि तो गट फुटून तिकडं विजयसिंह पंडितांकडे गेलेला आहे. आता विजयसिंह पंडितांकडे जाऊन त्यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष स्थापन होण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र योगेश क्षीरसागरांना आता त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे. पक्षाकडून योगेश क्षीरसागरांचे सगळे ॲक्सेस काढले आहेत असंसुद्धा माहीत झालं आहे. आणि योगेश क्षीरसागर यांचा एक पाय हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये गेला. एक राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आणि एक भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आता योगेश क्षीरसागरांकडून नगरपालिकेची सूत्र ही काढून घेतल्यानंतर योगेश क्षीरसागरांना राजकारणात टिकायचं म्हणून विधानसभेला ते पराभूत झाले. आता नगर परिषद कशी ताब्यात आणता येईल यासाठीचे त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी करत असताना पक्षाकडून त्यांना साथ मिळत नाही आहे. पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून कुठंतरी योगेश क्षीरसागरांना कोंडीत पकडलं जात आहे. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. योगेश क्षीरसागरांना बाजूला करून थेट ते सत्ता स्थापन करू इच्छित आहेत. योगेश क्षीरसागरांकडं काही नगरसेवकांची जी मागणी केली ती नगरसेवकांची मागणी योगेश क्षीरसागरांनी मान्य न केल्यामुळं चक्क एकाच पक्षाचे दोन गट या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आता योगेश क्षीरसागरांकडं पर्याय उरलेला नाही आणि त्यामुळे योगेश क्षीरसागरांनी आता भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचं ठरलेलं आहे. योगेश क्षीरसागर आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील, उमेदवार जाहीर करतील. पंकजा मुंडेंसोबत बोलणं झालं असल्याची सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे. आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळपर्यंत सगळ्या गोष्टी निश्चित होतील आणि पुन्हा एकदा अजित पवार गटाला इथं धक्का मिळणार आहे. नगर परिषद ताब्यात घेण्याच्या निमित्तानं इथं दोन गट निर्माण केले. मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी बीडमधून संपते की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. अजित पवार गटाकडं स्थानिकचा एक प्रभावी नेता म्हणून योगेश क्षीरसागर यांच्याकडे पाहिलं जातं. विधानसभेला 2 नंबरची मतं मिळवणारा नेता आणि तो आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे. म्हणजे युती आणि आघाडी यांचं भांडण सोडून आता युतीमध्येच फार मोठ्या प्रमाणावर इथं कलह आपल्याला पाहायला मिळतो आहे. युतीमधले पक्ष मग भारतीय जनता पार्टी असेल, अजित पवार गट असेल, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चुला मांडायला सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे गटाचे देखील या ठिकाणी उमेदवार जाहीर होणार आहे आणि त्यामुळे इथं मतांची फार मोठ्या प्रमाणावर विभागणी होणार आहे. एका विचाराची मतं या ठिकाणी गट्टा पद्धतीने पडू शकतात. ती कोणती मतं आहेत यावर सुद्धा आपण बोलू शकतो की भारतीय जनता पार्टीकडं एक ठराविक वोटर आहे आणि दुसरीकडं मुस्लिम एमआयएमकडं हा एक ठराविक वोटर आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक उमेदवार असेल शरद पवारांचा, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचा एक उमेदवार असेल, भारतीय जनता पार्टीचे एक उमेदवार असेल, इकडे एमआयएमचा एक उमेदवार असेल आणि या सगळ्या गोष्टींच्या 4 प्रभावी पद्धतीने जर 4 पॅनल या ठिकाणी 4 प्रभावी उमेदवार उभे राहिले तर गट्टा पडणारी मतं ही फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि दुसरीकडे एमआयएमकडे आहेत. या दोघांपैकी एक अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे योगेश क्षीरसागरांचा अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो. दोघांनाही तापत बसावं लागेल. कोणत्या? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार आणि शरद पवार या 2-4 जणांच्या यादीमध्ये तिसरा कोणीतरी नंबर मारून जाईल. त्यामध्ये 2 जणांची नावं आहेत, भारतीय जनता पार्टी आणि इकडं एमआयएम. ही 2 मतं जी आहेत म्हणजे ही मतांची टक्केवारी जी आहे
ती यांच्याकडे फार गट्ट्या पद्धतीने मतं असतात. भारतीय जनता पार्टीकडचा इथं ठराविक पद्धतीने शहरामधली जवळजवळ 20-25 हजार मतं ही छोट्या मोठ्या अल्पसंख्याक कम्युनिटीमधून येणारी जी मतं आहेत ही ठोक पद्धतीने मग उमेदवार कोणी असो त्याच्या नावावरती जाणारी मतं आहेत. आणि बीड शहरामध्ये जवळजवळ 1,10,000 मतदान होऊ शकतं. त्यापैकी जर 20-25 हजारांनी उमेदवार निवडून येणार असेल तर भारतीय जनता पार्टीकडं आणि इकडं MIMकडं फार ठराविक वोटर्स असू शकतात. बाकी इथला प्रभावी स्थानिकचा नेता कोण आहे, तो कशा पद्धतीने हँडल करू शकतो, कशा पद्धतीने लोकांना वळवू शकतो, या पद्धतीने जे आहे ते इथला नगरसेवक होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप या ठिकाणी बीडमध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते म्हणजे योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचा गट सोडणार आहेत, ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात. इथं अंतर्गत कलहामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी बीडमधून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. योगेश क्षीरसागर जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला सोडून गेले तर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटासाठी प्रभावी माणूस उरत नाही. त्यामुळे अजित पवारांची पार्टी इथं संपून जात आहे. अजित पवारांकडं आजही सूत्र आहेत, म्हणजे अद्यापपर्यंत सूत्र आहे ते उमेदवार जाहीर होण्याच्या अगोदर योगेश क्षीरसागरांचा प्रवेश होण्याच्या अगोदर काही गोष्टी करू शकतात. जर त्यांना पार्टीचं पक्षाचं योगेश क्षीरसागरांच्या विधानसभेच्या मतांबद्दलचं काही आकर्षण असेल, त्यांना जर वाटत असेल की योगेश क्षीरसागर हे पार्टीसाठी प्रभावी असू शकतात, ते पार्टीमध्ये राहिले पाहिजेत असं जर त्यांना वाटत असेल आणि किंवा योगेश क्षीरसागरांपेक्षा वेगळा कोणी माणूस इथं पार्टीला त्यांना मिळणार असेल तर कदाचित योगेश क्षीरसागरांना ते सोडू शकतात. मात्र योगेश क्षीरसागर गेल्यानंतर अजित पवार गटाचा नगराध्यक्ष होणं फार दुरापास्त होऊ शकतं असं इथं जाणकार लोकांचं म्हणणं आहे. 2 माणसं या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकतात, ती म्हणजे MIM आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टी. कारण या दोघांकडं 4 लोक निवडणुकीच्या रणांगणामध्ये असल्यानंतर या ठिकाणी ते निवडून येऊ शकतात, भारतीय जनता पार्टी आणि MIM. कारण मतांची फार मोठ्या प्रमाणावर विभागणी होऊ शकते. आता उमेदवार नेमका कोण कोणाचा असेल यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. योगेश क्षीरसागरांचा भारतीय जनता पार्टीकडून कोण, शिवछत्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या गटाकडून कोण, संदीप क्षीरसागर यांचा शरद पवारांच्या गटाकडून कोण, तिकडं MIMचा कोण उमेदवार असेल, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मात्र आजचं चित्र हे फार धाकधुकीचं आहे, राजकीय भूकंप उडून देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये योगेश क्षीरसागर पक्षप्रवेश करतात का, इकडं पुन्हा एकदा मंथरणी केली जाते का, पॅचअप होतं का, पार्टी अबाधित राखण्यासाठी काही गोष्टी केल्या जात आहेत का, हे आता पाहावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांनी गेवराईमध्ये हात पाय पसरवायला सुरुवात केली, त्याच पद्धतीने बीडमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना आयत्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजता येऊ शकते. तशीच सध्याची परिस्थिती आहे. गेवराईमध्ये पंडित घराण्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रोखण्यासाठी पंकजा मुंडे यांनी फार मोठं राजकारण त्या ठिकाणी जुळवून आणलं. बदामराव पंडितांना सोबत घेतलं, लक्ष्मण पवारांसोबत जे काही राजकीय वाद होते ते मिटून घेतले, पॅचअप केलं. पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी ते उभा आहेत आणि पुन्हा तशाच प्रकारची पद्धती जी आहे ते बीडमध्ये त्यांना संधी साधून आलेली आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आयता तवा तापलेला आहे, त्यावर त्या पोळी भाजू शकतात योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे 2 ठिकाणी अजित पवार गटाचा मोठ्या प्रमाणावर पराभव होऊ शकतो नगर परिषद निवडणुकीमध्ये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठींकडून फार शितापीनं, बारकाईनं आणि लक्षपूर्वक स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी पावलं टाकणं गरजेचं आहे असं जाणकार लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं, गेवराई नगर परिषदेमध्ये काय होतं, गेवराईच्या नंतर बीडमध्ये काय होतं, हे येणाऱ्या काळामध्ये आणि येणारा काळ ठरवणार आहे. त्यामुळे आपण तोपर्यंत वाट पाहूयात की उद्याच्या 2 दिवसातल्या घडामोडी काय होत आहेत, त्यानंतर पुढच्या विषयावर आपल्याला बोलता येईल. या विषयामध्ये इथंच थांबतो आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मराठी महाराष्ट्र न्यूज. खूप खूप धन्यवाद.